आज आपण एका अशा राजकीय वादावर चर्चा करणार आहोत ज्याने भारताच्या संसदेपासून ते सोशल मीडियापर्यंत खळबळ उडवली आहे। भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी काँग्रेसला पुन्हा एकदा आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय। माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनी 1965च्या युद्धात विजय मिळवूनही गुजरातमधील रन ऑफ कच्छचा 828 चौरस किलोमीटरचा भूभाग पाकिस्तानला दिला असा दावा केलाय। या दाव्याने काँग्रेस आणि भाजपामध्ये नवा वाद उफाळलाय। चला या प्रकरणाचा घेऊयात सविस्तर आढावा। नमस्कार, मी प्राची शिरकर, प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते। भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी काँग्रेसवर जणू हल्लेच सुरू केले आहेत। भाजपाच्या ऑपरेशन सिंदूर बाबत प्रश्न उपस्थित करणाऱ्या काँग्रेसला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय। 1965चं भारत पाकिस्तान युद्ध आणि त्यानंतरचा रन ऑफ कच्छ हा वाद भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे। गुजरातमधील रन ऑफ कच्छ हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील दीर्घकाळ चाललेला भौगोलिक वादाचा भाग। युद्धानंतर हा वाद आंतरराष्ट्रीय लवादाकडे गेला आणि 1968 मध्ये इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने 828 चौरस किलोमीटर जमीन पाकिस्तानला दिली असा दावा निशिकांत दुबे यांनी केला आहे। त्यांनी सोशल मीडियावर एका कथित दस्तऐवजाची प्रतही शेअर केली, त्यामुळे हा वाद अधिकच वाढलाय। आर्यन लेडी असलेल्या इंदिरा गांधी यांनी संसदेत आपली ताकद दाखवत विरोध मोडून काढला आणि पाकिस्तानाला कच्छ मधली जमीन देण्याचा निर्णय घेतला असा दावा निशिकांत दुबे यांनी केलाय। इतकंच नव्हे तर पाकिस्तानशी हातमिळवणी केल्याचा गंभीर आरोपही दुबे यांनी केलाय। आता पाहूयात 1965च्या भारत पाकिस्तान युद्धानंतर नेमकं काय घडलं। 1965च्या भारत पाकिस्तान युद्धानंतर रण ऑफ कच्छ वादाला तोंड फुटलं। गुजरातमधील रण ऑफ कच्छ हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सीमावादाचा प्रश्न निर्माण झाला। युद्धानंतर हा वाद सोडवण्यासाठी दोन्ही देशांनी आंतरराष्ट्रीय लवादाला मान्यता दिली। 1965 मध्ये लाल बहादूर शास्त्री यांच्या नेतृत्वाखालील कराराची प्रक्रिया सुरू झाली। 1968 मध्ये इंदिरा गांधींच्या सरकारने लवादाच्या निर्णयानुसार 828 चौरस किलोमीटर जमीन पाकिस्तानला दिली। लवादाने एकूण वादग्रस्त 9000 चौरस किलोमीटर पैकी 10% म्हणजेच सुमारे 828 चौरस किलोमीटर जागा पाकिस्तानला दिली। भारताला उर्वरित 90% भूभाग मिळाला। भाजपाच्या निशिकांत दुबे यांनी काँग्रेसला पाकिस्तान आणि बांगलादेश वोट बँक हवी आहे असाही आरोप केला। त्यामुळे संतापलेल्या काँग्रेसने निशिकांत दुबेंवर हल्लाबोल केलाय। राहुल गांधी यांनी ऑपरेशन सिंदूर संदर्भातील परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यावर निशाणा साधला, तर काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी चंद्रशेखर सरकारचा दाखला देत निशिकांत दुबेंचा दावा खोटा असल्याचा दावा केलाय। हा वाद केवळ ऐतिहासिक घटनांपुरता मर्यादित नाही, तर त्यात आजच्या राजकीय हेतू, इच्छा आणि रणनीतीचा भाग आहे। निशिकांत दुबे हे भाजपाचे एक आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात। त्यांनी यापूर्वीही सुप्रीम कोर्ट, वक्फ कायद्यापासून ते राहुल गांधींपर्यंत थेट हल्ले केले आहेत। यावेळी त्यांचा इंदिरा गांधींवरचा हा हल्ला काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न आहे अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे। भारत पाकिस्तान युद्धानंतर काँग्रेस भाजपामध्ये रंगलेला हा वाद आगामी निवडणुकीत महत्त्वाचा ठरणारा आहे। 1968च्या रन ऑफ कच्छ समझोत्याला आंतरराष्ट्रीय लवादाचा आधार होता, मात्र त्यावेळी जनसंघाने आणि आताच्या भाजपाच्या संसदेत तीव्र विरोध केला होता। हे खरं आहे, पण आज हा मुद्दा पुन्हा का उचलला गेला यामागे 2025 मधील बदलत्या राजकीय समीकरणाचा हात आहे का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।